थांबा आलो मी. अहो हे काय करताय तुम्ही? अहो बॅग पाण्यात का फेकली तुम्ही? असं काय होतं बॅगमध्ये? अहो चाललंय कुठे तुम्ही? बॅगमध्ये काय होतं काय माहिती? नक्कीच काहीतरी गडबड आहे. लावा पोलिसांना फोन लावा ताबडतोब. हॅलो पोलीस स्टेशन. मॅडम चहा. नाही नको नको मॅडम सकाळपासून काहीच खाल्लं नाही तुम्ही. खरंच नको. राधा चहा घे. होय सुमित्रा. घे चहा घे प्लीज. आता टेन्शन कमी झालं. नाही आनंद होऊ शकत. माझं टेन्शन तेव्हाच कमी होईल जेव्हा पहिली हळूहळू सगळं काही ठीक होईल. आपण फक्त थोडीशी वाट पाहायला हवी ना. इन्स्पेक्टर शिवानी म्हणतात तसं माझा निर्णय चुकला तर नाहीये ना. राधा काही चुकलेलं नाहीये तुझं. थिंक पॉझिटिव्ह प्लीज. हा शिवानी मॅडम बोला. राधिका सुभेदार तुमचं लक जोरावर आहे. काय झालं सांगते, पण त्याआधी ऑफिस मधल्या सगळ्यांना तिथेच थांबवून ठेवा. कुणालाही घरी सोडू नका. हो पण झालंय काय? एक लीड मिळालाय. तुमचा गुन्हेगार सापडलाय. काय? अरे यार किती वेळ उभं राहायचं इथे. हा गुरुनं काही सांगत पण नाही आणि मी फोन पण करू शकत नाही त्याला. आला फोन आला. हॅलो. हा किड्या ऐक. अरे काय यार मला किती वेळ झाला इथे हॉटेलला उभं केलंय माहितीये. अरे ते पुतळा म्हणून उभं करतील मला आता इथे. काय काय काम काय करायचं मला? हो तेच सांगायला फोन केलाय. ऐक, ज्या वेटरने त्या पोपटला ते ड्रिंक दिलं होतं ना, हा आहे तो. त्याचं काय? आता त्याला अजून एक काम करायला सांगायचंय. आता काय सांगायचंय? ऐक, त्याला बाजूला घे आणि असं सांग, कळलं? सॉलिड आहे. होईल ना हे सगळं? नाही म्हणजे रिस्क आहे रे थोडी. किड्या रिस्क घेतल्याशिवाय पुढे जाताच येत नाही ना. मी जेवढं सांगितलंय तेवढंच त्या वेटरला सांग. हा बाकी स्वतःच डोकं नको वापरूस म्हणा. हा ते आहे पण तो वेटर ऐकेल ना असं? किड्या एकदा पैसे दिले ना की बडबड न करणारी माणसंही बोलायला लागतात आणि जे अति बोलतायत ना ती गप्प बसू शकतात. कळलं? तुला सांगतोय तेवढं कर फक्त. ते आहे पण म्हणजे नेमका प्लान काय यार ते तरी सांग यार मला. किड्या सगळं आत्ताच सांगू का तुला? सांगतोय तेवढं कर. ठीक आहे चल बाय ठेवतो. सॉरी बेबी, केड्या कुठे आहे? मला मला काय माहिती किड्या कुठे गेलाय? तेच ना, केड्या काय चाललंय या केड्याचं ना मला कळत नाही. तरी चाललं असेल मम्मा. तेच म्हणते मी, काय चाललंय या केड्याचं आणि गॅरीचं ना तेच कळत नाही. ते आपल्याला काही सांगतही नाहीयेत आणि विचारतही नाहीयेत. हो यार मम्मा बरोबर आहे तुझं. आणि काल बघितलं ना तो गॅरी कसा वागला त्या पॅरेटशी. आय नो, पण मम्मा तू बघितलंस का पॅरेट किती चांगला वागला एवढं सगळं होऊन सुद्धा. बिचारा, आपण ना त्याच्यावरच विश्वास ठेवायला पाहिजे होता. हा मम्मा मी पॅरेटला फोन करू? नाही बेबी. उचलला? नाही उचलत नाहीये. परत ट्राय कर. ओके. चक्कर आल्यासारखं असं एकदम पडलो कसं काय मी? असं कसं काय झालं? कधी होत नाही. हॅलो सोन्या. हाय पॅरेट. हाय.
हाय हाय अजून आहे मी. अरे कुठे आहेस तू? अगं हॉटेलवर रे मी. पॅरेट तू बरा आहेस ना? हा तू शोणे तू माझी चौकशी करायला फोन केला का? हा पण तू फोनच रिसीव्ह करत नव्हतास. अगं काय सांगू शोण्या मी काय अगं मी कशी काय मला झोप लागली मला काही कळलंच नाही मी. आणि मला एकदम माझं डोकं आता पण गरगरतंय काय चक्कर आल्यासारखं झालं मला. तुझ्या फोननी मला जाग आली माहितीये का? तू काळजी घे हा पॅरेट प्लीज. ऐक आणि गॅरी तुला भेटायला आला तर मला सांग ओके? तू नको त्याची काळजी करू मी एकेकाला बघून घेणार आहे. नाही नाही गॅरी तुला भेटायला येतोय. मला काय चला मी त्याला कन्व्हिन्स केलं की तू खूप चांगला माणूस आहेस, युअर अ जेन्युइन मॅन, म्हणून तो तुला भेटायला येतोय. खरंच यार पॅरेट तू खूप चांगला आणि रिअल फ्रेंड आहेस. युअर माय रिअल बेस्टी स्वीटी. थँक्यू शोण्या थँक्यू. मला शोण्यात तुला ना काहीतरी सांगायचंय. हा शोण्या लव्ह यू. हा आय लव्ह यू टू पॅरेट. तू काळजी घे ओके? बाय ठेवते. चालेल. हे बरं चाललंय आपल्या आयुष्यात पण मला चक्कर कशी काय आली? मी कसं काय असं झोपलो अचानक असं कधी होत? ते वेटर त्यांनी दिलेलं ते सरबत आता या वेटराचं काही खरं नाही काय. मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी स्टाफला थांबवून ठेवलंय. हो तसं कारणच आहे. आम्हाला जो लीड मिळाला आणि ज्यांच्याकडून मिळालाय त्यांना मी इथे घेऊन आले. एका माणसाला ह्यांनी तळ्यात बॅग टाकताना बघितलं. तुम्ही राधिका ताई ना? हो आम्ही तुमची मुलाखत पाहिली स्वयंसिद्धा कार्यक्रमात आणि आव्हान सुद्धा ऐकलं होतं. म्हणून त्या माणसाने बॅग फेकली. आम्ही ताबडतोब पोलिसांना फोन केला. थँक्यू सो मच. अहो आमचं काम आहे तुम्हाला मदत करणं. तुमच्यासारख्या व्यक्तींना त्रास होणं बरोबर नाहीये. हो यांनीच आम्हाला फोन केला म्हणूनच तुम्हाला स्टाफला गोळा करायला सांगितलं आयडेंटिफिकेशनसाठी. तुम्ही जरा सगळा स्टाफ एकत्र येईल अशी व्यवस्था करा. हो चालेल. रघु जरा आत येतो. मॅडम येऊ? हो हा मॅडम. हे बघ सगळ्या स्टाफला बाहेर एकत्र गोळा करायचं. त्यांना सगळ्यांना एका रांगेत उभं करायचं तुमच्या सकट. हो मॅडम. या तुम्ही व्यवस्थित ओळखाल ना ती व्यक्ती? हो नक्कीच. अहो मी स्वतः पाहिलं तर माणसाला तो घोटमाळच होता तिथे. ते बरोबर आहे पण ऐन वेळेला घाबरून जाऊन कच खाऊ नका. एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही एका दक्ष नागरिकाचं कर्तव्य पार पाडताय आणि ही चांगली गोष्ट आहे. अशा वेळेस पोलीस डिपार्टमेंट सुद्धा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील यावर विश्वास ठेवा. निघायचं? चला चला. या या प्रत्येकाचे चेहरे नीट निरखून बघा आणि बघा ओळखता येत आहे का कोण होतं त्या दिवशी. या पुढे या. चला बघा हे होते. नाही हे नव्हते. नाही मॅडम हे नव्हते. नाही मॅडम हे सुद्धा नव्हते. नीट बघून सांगताय ना? हो. यांच्यापैकी कोणीच नव्हतं? नाही यांच्यापैकी कोणीच नव्हतं. एक मिनिट. तुमच्या सगळ्या स्टाफ पैकी एक कोणीतरी मिसिंग आहे. गुरुनाथ सुभेदार कुठे आहेत? ते वॉशरूमला गेलीत मॅडम. मग बोलवा त्यांना सुद्धा. हो.
हे बघा, हे होते. येस येस मॅडम, हाच तो माणूस आणि यांनीच आमच्या समोर बॅग फेकली. अरे मित्रा, कळलं ना तुला? हा, बस तेवढंच करायचंय, तेवढंच करायचंय. अहो साहेब, आधी तुम्ही मला काम करायला लावलं, मी पकडलं गेलं तर माझी नोकरी जायची. अरे कसली नोकरी रे? हा, तुला काय वाढायचंय, आम्हाला काय खायचंय, कुठल्याही हॉटेलमध्ये जा. हे घे, हे घे, एवढे पैसे देतं का कोणी? पण पण काय पण? हे बघ, लक्षात ठेव, काही होणार नाहीये. हे बघ, हवं तर हे आणखी पैसे घे. हे बघ, तो उठला ना, तू त्याला ड्रिंक दिलं होतं, तो झोपला असेल, आता उठून येईल, चिडेल, तुला असं पकडेल, मारेल, थोडा मार खाऊन घे. हा, पैसे दिले त्याचेच. हा, पण त्याला तेच नाव सांगायचं जे मी सांगितलं ते. कळलं ना? ते नाव सांगायचं. तुला काही करायचं नाहीये. जे करणार आहे ते पोपट्या आला. तूच आहे ना तो? साहेब साहेब नाही, तू हे तू मला सांग, तूच ते दिलं होतं ना मला? साहेब ज्याच्यामुळे मी झोपलो, मला चक्कर आली, सोडा नव्हता रे तो. ते काहीतरी होतं, ते कॉम्प्ली काय काय होतं ते? साहेब मला ना माहिती साहेब. तुला नाही माहिती? मग काय मला माहिती? मी तर झोपलो होतो, मला कसं कळणार? नीट सांग, ते मला तू का दिलं होतं? सांग. साहेब मी काय नाही केलं, मला करायला लावलेलं. कुणी करायला लावलं होतं? त्या मॅडम. कोण? सोन्या मॅडम? कोण सोने? ए, तू नाही बोलायचं सोन्या. मॅडम म्हण. सॉरी. कोण मॅडम होते? त्या राधिका सुभेदार, त्या मसाल्यावाल्या, त्यांनी मला सांगितलं तुमच्या ड्रिंकमध्ये औषध मिळवायला. राधिका सुभेदार? इथं माझ्या वाईटावरच टपलेली. आणखी काय सांगितलं होतं? आणि त्या आणखी काय? आणि तुमच्या डोक्यावर काहीतरी फेकलंही त्यांनी. माझ्या डोक्यावर? म्हणजे त्या दिवशी ते माझ्या डोक्यावर आभाळ कोसळलं, ते राधिकाचं राधिका बेदार सोडा साहेब. मसालेवाली बाई, तिला तर मी बघणारच आहे, पण तुला सोडणार नाही मी. काय केलंस रे? काय केलं? साहेब जाऊया साहेब. पुन्हा एकदा नीट बघून सांगा, नक्की हाच माणूस होता? हो मॅडम, हाच माणूस होता नक्की. येस येस मॅडम, नक्की हाच माणूस होता आणि यांनीच आमच्या समोर पाण्यात बॅग फेकली. हे तर लग्न. एक मिनिट. ठीक आहे, तुम्ही दोघंही खाली गाडीत बसा, मी येते. या. गुरु, मी आधीच सांगत होतो, यानेच केलं असं सगळं, पण माझ्यावर कोणीच विश्वास नाही ठेवला. याला आज ओळखत नाहीये मी. पाहिलं ना गुरुनाथ, तुझ्या इतका खालच्या दर्जाचा माणूस मी आजपर्यंत नाही पाहिला. इतके दिवस तुझ्या पर्सनल लाईफ मध्ये मी कधी पडलो नाही. आज मात्र तू कर केलास रे, कर. मी केलं ते? हा? का केलं? कशासाठी केलं?
बोल ना बोल ना बोल ना, हे तूच केलंस ना, बोल ना. अरे बोल ना. तू केलंस की नाही? मिस्टर आनंद, काय करताय तुम्ही? त्यांच्याकडून खरं कसं बाहेर काढायचं ना ते आमचं काम आहे. तुम्ही कायदा हातात घ्यायचं काही कारण नाहीये. का केलं तुम्ही हे? मी नका विचारू याला. पोलीसचे 4 फटके खाणार, सगळं सत्य बाहेर पडेल. एक मिनिट. तुम्हाला खरं ऐकायचंय ना? हो, हे मी केलं. लाज नाही वाटत आहे बोलताना? का केलं ते? मॅडम, गुरुनाथला जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे. त्याने फक्त वहिनीलाच फसवलं नाही, आमच्या कंपनीलाही दगा दिलाय. गुरुनाथमुळे आमचा सगळा स्टाफ संशयाच्या वादळाखाली राहत होता. आजपर्यंत प्रामाणिकपणे इमाने इतबारे काम करणारा आमचा स्टाफ जेव्हा सतत टेन्शन मध्ये वावरत होता, तेव्हा हा माणूस राज रोज निर्लज्जपणे फिरत होता. गुरुनाथ, इतकं नीच काम करताना तुला जराही लाज वाटली नाही का रे? काय झालं? अबे यार, मी तुला सांगितलं होतं ना, मी अनित केलं असेल. किसी ने चुराए हैं 35 करोड़ रुपए और इसी ने वो बैग भी. गुरु? हो, पण मग बॅग पाण्यात फेकून दिली या माणसाने. स्वतःच्या घरात असं वागताना लाज नाही वाटली? हा? अरे वहिनींनी एवढ्या कष्टाने ही कंपनी उभी केली आणि तुम्ही फार वाटोळं केलं त्याचं. गुरु, तू 35 करोड रुपयांची बॅग पाण्यात फेकलीस? गुरु खरं सांग ना, बोल ना. तुला काय वाटलं मी मूर्ख आहोत का? तू असं आडाओरडा करतोय, बोल ना. अरे मी आता जीव घेईन आता. Stop it! I say stop it! काय लावलंय तुम्ही हे? पोलिसांच्या कारवाईत मध्ये यायचं कारण नाही, नाही तर तुम्हालाही आत टाकेन मी. चव्हाण, त्यांना केबिन मध्ये घेऊन जा, चौकशी करायची लगेच. आनंद सर, आनंद सर, एक मिनिट. आनंद सर. You better stay out of it, okay? बघ राधा, मला माहित नाही या सिच्युएशन मध्ये राधा, मला काहीतरी गडबड वाटते. कसली गडबड? त्यांनी का केलं असेल हे असं? एक्झॅक्टली राधा, मला सुद्धा हाच प्रश्न पडलाय. गुरु एवढा मूर्ख माणूस नाहीये. 35 करोड रुपयांची बागाची पाण्यात नाही फेकून देणार तो. राधा, काहीतरी गडबड आहे. तू एकदा गुरुला विचार प्लीज. तू एकदा गुरुला स्पष्टपणे विचार. मला काहीतरी गडबड वाटते राधा, प्लीज.